माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक श्री ईश्वर उमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार व पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल 2366 संकेत कानडे, पोलीस कॉन्स्टेबल 559 प्रशांत माळी व पोलीस कॉन्स्टेबल 1022 सचिन घोदे असे दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना वाल्नेसवाडी परिसरात असताना एक लाल रंगाची विना नंबरची पॅशन मोटारसायकल वर 3 इसम संशयास्पदरित्या फिरत असताना दिसून आले. त्यांना तात्काळ थांबवून त्यांच्याकडे त्यांचं नाव व गाव याबाबत विचारलं. त्यांनी त्यांची नावे: 1 सुमित विनोद शिंदे, वय वर्ष 19, राहणार विद्याविहार कॉलनी, वारणाली रोड, सांगली. 2 ऋषभ सतीश हराळे, वय वर्ष 22, राहणार स्फूर्ती चौक हनुमान मंदिराजवळ, सांगली, मूळ राहणार बिरोबा मंदिराजवळ, येळावी, तालुका तासगाव. व 3 बालक असे असल्याचं सांगितलं. त्याच्याकडील गाडीबाबत व त्यांच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता हे तिघेही उडवाउडवीचे उत्तरं देऊ लागले. म्हणून त्यांना अधिक चौकशीकरिता विश्रामबाग पोलीस ठाणे येथे घेऊन आले. त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल थोडे दिवसापूर्वी विजयनगर वकील कॉलनी येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरली असल्याचं सांगितलं. म्हणून विश्रामबाग पोलीस ठाणेकडील अभिलेख पाहता सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे CCTNS विश्रामबाग पोलीस ठाणेकडील अभिलेख पाहता CCTNS 269/2024 BNS 303 2 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यातील नंबर 1 व 2 यांना 2 ऑगस्ट 2024 रोजी 23.37 अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील अधिक चौकशी केली असता त्यांनी विजयनगर अहिल्यादेवी होळकर स्मारक येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आणखीन एक पॅशन मोटारसायकल तसेच आपटा पोलीस चौकीजवळ एक बांधकामावरून सळी कटिंग करणारे मशीन तसेच स्फूर्ती चौक व श्री स्वामी मंदिराजवळून बांधकामावरून एक सळी कटिंग मशीन, एक हँड ग्राइंडर मशीन व एक ड्रिल मशीन चोरली असल्याचं सांगून सदरचा माल हा पीक स्टार हॉटेलच्या बाजूस एका शेडमध्ये ठेवला असल्याचं सांगून सदरचा चोरलेला साहित्य काढून दिलं. त्याबाबत संजयनगर पोलीस ठाणे व विश्रामबाग पोलीस ठाण्याचा अभिलेख पाहिला असता सदरबाबत गुन्हे दाखल आहेत. तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 841 रेखा देशमुख या करीत आहेत.